नमस्कार. उमेद प्रतिष्ठान बार्शी आणि पुस्तक प्रकाशन सोहळा समिती यांच्या वतीनं निमंत्रण देण्यासाठी पुस्तक प्रकाशन सोहळा समितीचे सन्माननीय सदस्य आणि उमेद प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात संघर्ष असतो आणि या संघर्षावर मात करत कसं उभं राहावं याचं एक उत्तम उदाहरण आमच्यासमोर आहे. ते म्हणजे आदरणीय रमेशजी घोलप साहेब. रमेशजी घोलप साहेब आज केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसासाठी संघर्षातून ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी एक आदर्श म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहेत. त्यांनी लिहिलेलं इथे थांबणे नाही हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्याची सुधारित आवृत्ती आणि त्यासोबतच त्यांचा प्रवास, सेवा आणि जाणीवांचा प्रवास याचं प्रतिबिंब असणारं उमेद प्रतिष्ठान यांनी तयार केलेलं कॉपी टेबल बुक, जे मराठीमध्ये वाट रेखाटणारी पावलं आणि इंग्रजीमध्ये ग्राउंडेड ग्लोरी या सर्व पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण आयोजित केलेला आहे. हा सोहळा दहशतवाद विरोधी पथकाचे माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त IPS अधिकारी आदरणीय अतुल चंद्र कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यासोबतच प्रख्यात दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता नागराज मंजुळे यासोबतच BVG ग्रुपचे संस्थापक, प्रख्यात उद्योजक आदरणीय हनुमंतराव गायकवाड यांच्या शुभहस्ते आणि त्यासोबतच आपल्या धाराशिवचे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर, बार्शीचे आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यासोबतच बार्शीचे आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेब यासोबतच आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आदरणीय तेजस्विनीताई कतले आणि इथे थांबणे नाही या पुस्तकाचे प्रकाशक, माय मिरर पब्लिकेशन पुणे एक उत्तम लेखक, प्रेरणादायी वक्ते आदरणीय मनोज आंबिके सर यासोबतच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि पुस्तक प्रकाशन सोहळा समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर BY यादव, कामगार नेते, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय तानाजी ठोंबरे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. खरं तर या सोहळ्याला उपस्थित का राहायचं, तर आज आमच्या भोवताली अनेक युवक आहेत, त्यांना एक सकारात्मक ऊर्जा या सोहळ्यामधून प्राप्त होणार आहे. या ठिकाणी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यातूनच तरुणांना मिळणार आहे उद्याची जगण्याची आणि उभं राहण्याची नवी दिशा. त्यासाठी उमेद प्रतिष्ठान आणि पुस्तक प्रकाशन सोहळा समितीच्या वतीने समस्त बार्शी पंचक्रोशी, सोलापूर जिल्हा तसेच रमेश घोलप या कर्तृत्वावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच आम्ही सविनय आमंत्रित करतो. या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा. सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण